सर्वांना जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण कविता प्रेमाविषयी बघणार आहे. आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो, पण त्याच्याशी आपलं नातं जुळत जातं. मग ते नातं कशा प्रकारचं असतं या कवितेतून नक्कीच आपण बघूया. तर कविता तुम्हाला कशाप्रमाणे आवडते सांगायला फक्त विसरू नका. कवितेचं नाव आहे मित्रांनो, तिचं माझं नातं. तिचं माझं नातं पेन्सिल आणि रबरचं होतं. तिचं माझं नातं पेन्सिल आणि रबरचं होतं. काम आमचं विरोधी, पण सोबत लय गोड होतं. गोड होतं. ती कधी चालायची नागमोडी वळण जेव्हा खूप झिजून जायचो, तरी पुसायचो पाऊल खुणा तेव्हा. तिचं चालणं मला जणू बोलणंच वाटायचं. नसली सोबत तिनं सगळं कंपास एकटं वाटायचं. ती एवढी धारदारनं सतत माझ्याशी भांडायची. जाता जाता पोटात माझ्या खचकन टोचून पडायची. किस एवढा खोल तिचा काळजापर्यंत भिडायचा. झिजून जायचो मी, पण तो नाही मिटायचा. खरं तर तिचं माझं खूपच कमी जमायचं. जिथं पाऊल ठेवायची ती अख्खं गाव मला शोधायचं. तिच्या पायी खरंच खूप बेईमान मी झालो. आयुष्य जगायचं सोडून तिच्या मिठीत संपत गेलो. चुका करायला हात तिचा कुणीही धरत नसायचं. एवढी अवकळ ती कधी कधी कागद पण फाटायचा. उनाड वागणं तिचं न चुकीची कसलीच भीती. अष्टकात नव्हतो आम्ही तर आयुष्याचे सोबती. एकदा माझ्या मनात आलं, मीच तिचा का झिजून गेलो. जिस्ताना कुणी न पाहिलं, मग श्रेय तिलाच का गेलं. सहज नजर कागदावर गेली, ती रडून संपली होती. आयुष्य सोबत रंगून आमचं कणकणात विखुरली होती. फुंकरून लोटलेले ते तुकडे म्हणजे सांगू मी मलाच पाहत होते. बघ वेड्या लपटलेली मी, शोध तुझ्यातच तू उरलेला कुठे. तर मित्रांनो, कविता कशी वाटली सांगायला फक्त विसरू नका.